कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा जगद्गुरु संत श्रेष्ठ महावैष्णवाग्रणी महान क्रांतीवीर सिंहक्रांतदर्शी छत्रपती शिवरायांचेच नव्हे तर अखिल विश्वाचे विश्वगुरु जगद्गुरु तुकोबारायांचा हा नामपर 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीला बुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हा नमो ज्ञानेश्वरा हो नमो ज्ञानेश्वरा हो निवृत्ती उतारा
प्रस्तुत प्राप्तस्थळी तुम्हा सर्व श्रोते वृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी वंदन करते. आज निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आपल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आज आपल्या बाबांच्या हरिभक्तपरायण वैकुंठवासी विठ्ठल महाराज पायमोडे यांच्या 27व्या संजीवन समाधीनिमित्त आपला हा सुरू झालेला आजचा सप्ताह, आज सप्ताहाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे. तुम्हा जमलेल्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपल्याला कीर्तनाला साथ द्यायला मृदुंगावरती दादा बसलेत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपल्याला सुंदर साथ देणाऱ्या गायनाचार्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि मागचे सगळ्या दादांच्या चरणी मी नतमस्तक होते. विठ्ठल बाबांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि आज या ठिकाणी मी तुम्हा सगळ्यांसमोर बोलतेय त्या गुरुकृपेने, गुरु ज्यांनी मला हे शिकवलं, जे शिकवतात, हरिभक्तपरायण माधव महाराज खापरे, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला वंदन करते, सुरुवात करते. विठ्ठल सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम, सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की ज्याचं ज्या विषयात प्रेम असतो तो त्या विषयाचं वर्णन करीतच असतो. जगद्गुरु तुकोबारायांचा नाम हा अत्यंत आवडीचा विषय. वेगवेगळ्या अभंगामध्ये महाराजांनी नामाचे वेगवेगळे प्रकार सांगितले. काही अभंगामध्ये महाराज म्हणतात की नाम हे पुण्यकारक आहे, नाम हे पापनाशक आहे, नाम हे माया निवर्तक आहे, सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे, असं त्यांनी वेगवेगळ्या अभंगामध्ये सांगितलंय. पण या अभंगामध्ये महाराज म्हणतात की जो मुखाने नाम घेतो तो सर्व सुखाचा अधिकारी होतो, तो सर्व सुखाचा अधिकारी होतो आणि सर्वांगाने सर्वोत्तम होतो. आपल्याला या जगात एखादा सुखीही दिसून येईल, पण तो सर्वांगाने सर्वोत्तम नसतो. एखाद्या तरी अंगाने उन्हाळा असतोच. पण तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात की त्याच्यामध्ये कसलीही उणीव राहत नाही. बघा, आपण बघतो की एखाद्याला पैशाचं सुख असेल पण त्याला आरोग्याचं सुख नसेल, कोणाला आरोग्याचं सुख असेल पण त्याला जे नाम घेणार आहेत त्यांच्यामध्ये ही उणीव भासतच नाही. दशरथ पुत्राने नेऊन, पंडू प्रकृतीने नेऊन, कोणी सामर्थ्याने अपूर्ण तर कोणी अर्थाने अपूर्ण. पण नाम घेणाऱ्याचं तसं नाही. सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. महाराज तुम्ही म्हणता की जो नाम घेतो तो सर्वांगाने सर्वोत्तम होतो, पण तुमच्या म्हणण्याला आधार काय? आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी. तुकोबाराय आधार वाचून बोलत नाही. पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने असा त्यांचा अधिकार असल्यामुळं तुकोबारायांनी लगेच तिसऱ्या चरणाला आपल्या म्हणण्याला आधार दिला. ऐसी उभविली बाहे वेदी पाहे पुराणी, मर्त्या अमर्त्यस्य ते भुरी नाम मनामहे. असं वेदानेच त्या परब्रह्माचं वर्णन केलंय. ते म्हणतात की आम्ही मर्त्य तुझ्या अमर्त्य नामाचं कीर्तन करतो, असं वेदानेच त्या परब्रह्माचं वर्णन केलंय. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात की तुम्ही याबद्दल मनात संदेह म्हणजेच शंका नका ठेवू, त्यावर भरोसा करा. तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा. अभंगाचा सरळ अर्थ झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी हरिनामाचं आणि हरिनाम घेणाऱ्या नामधारकाचं महात्म्य प्रगट केलंय.
महात्म्य प्रगट करत असताना महाराज म्हणतात की सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम. बघा, या जगात सगळे आपल्याला ज्याला त्याला सुख हवं असतं. या जगात एकही व्यक्ती नाही की जो मला म्हणत नाही की मला सुख नको. संसारी असो परमार्थी असो, प्रत्येक माणसाचा आवडीचा विषय तो म्हणजे सुख. आणि या अभंगामध्ये महाराज म्हणतात की त्या सुखाचा अधिकारी नाम उच्चारल्याने होतो. सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम. बघा, एका नामाने महाराज कोणी सर्व सुखाचा अधिकारी कसं काय होऊ शकतं? तुम्ही म्हणताय आम्हाला की जो नाम घेतो तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. त्या नामाचं महत्त्व काय आहे महाराज? त्यासाठी मी तुम्हाला दृष्टांत सांगते. हा दृष्टांत पौराणिक नाहीये, पण आपल्या विषयाला अनुसरून. विठ्ठल विठ्ठल एकदा काय असतं की दोन भाऊ असतात. एकाचं नाव राम आणि दुसऱ्याचं नाव श्याम. राम हा हरिभक्ती परायण होता आणि त्याचे गुरुही होते. रामला असं वाटायचं की आपला भाऊ श्याम याने पण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, याने पण आपल्यासारखं भजन केलं पाहिजे. म्हणून रामने खूप प्रयत्न केले, पण श्यामला हे काही आवडतच नव्हतं. भजन कीर्तन नामस्मरण त्याला हे काहीच आवडत नव्हतं. मग एकदा काय झालं की जे रामचे गुरु होते, त्यांनी जे गुरु केले होते ते त्यांच्या घरी येणार होते. आता गुरु घरी येणार त्यावेळेसचा जुना काळ होता, म्हणून गुरूंसाठी त्यांनी वाजत गाजत दिंडी नेली आणि गुरूंना त्या दिंडीत बसवून परत आपल्या घरी आणलं. त्यांची पूजा केली, त्यांना भोजन दिलं. आता हा रामचा भाऊ श्याम याला माहिती होतं की याचे गुरु येणार आहे आणि हा आपल्याला फसवणार. म्हणून याने काय केलं की हा एका खोलीत जाऊन बसला कडी लावून. गुरुजींना पण ते माहिती होतं की हा काय आपल्या समोर येणार नाही. मग गुरुजींनी आता काय केलं ते बघा. गुरुजींनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जी दिंडी आता वाजत गाजत आणली आहे ती तुम्ही परत घेऊन जा, तशीच वाजत गाजत. आता गुरुजींचा आदेश म्हणून सगळ्यांनी ती दिंडी परत वाजत गाजत नेली. श्यामला, खोलीत बसलेल्या श्यामला त्या दिंडीचा वाजण्याचा आवाज आला आणि मग तो म्हटला की आता हे गुरुजी गेले, आता मी बाहेर जायला मोकळा. पण दिंडी तर गेली होती पुढं, पण गुरुजी कुठे राहिले? मागच राहिले. जसा त्या श्यामनी दरवाजा उघडला तसे गुरुजी डायरेक्ट समोर. गुरुजींनी त्याला दोन्ही दरवाजांच्या फटीत कोंडलं, असं त्याचं डोकं धरलं मधल्यामध्ये. त्याला म्हटले की तू एक वेळा नाव घे, नाहीतर मी तुझा जीव घेतो. म्हटले गुरुजी मी नाव नाही घेणार, मी देवाचं नाव घेणार नाही. म्हटले तू नाव घेतो का नाही, नाहीतर मी तुझा जीव घेतो. त्याने म्हटलं की जीव जाईल आपला, जाऊ दे, एका वेळेला मी नाम घेतो, काय होणार एका वेळेला नाव घेऊन. आणि त्याने विठ्ठल नाम घेतलं. विठ्ठल विठ्ठल त्यांनी ते नाव घेतलं आणि ते गुरुजींनी त्याला सोडून दिलं. काही काळानंतर त्या श्यामचा अंतकाळ जवळ आला. मग त्या श्यामला नेण्यासाठी यमदूत त्याच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्या श्यामचा मृत्यू झाला आणि मग ते यमदूत त्याला घेऊन निघाले. यमदूत पोचले यमराजाकडे. यमराज म्हटले की काय झालं? हे म्हटले की बघा ना, हा जो एक मनुष्य आहे याने फक्त एकच वेळा भगवंताचं नाव घेतलंय. या पृथ्वीवर त्याने याच्या संपूर्ण जीवनात फक्त एकच वेळा विठ्ठलाचं नाव घेतलंय. मग आता याला काही ना काहीतरी त्या नामाचं फळ तर द्यायलाच लागणार. म्हटले की तुम्हाला माहिती आहे का एका नामाचं काय फळ येते? यमराज म्हटले की आपल्याला काही सांगता नाही येणार, आम्हाला ते काही माहिती नाही. मग यमराजांनी युक्ती लढवली की चला आपण इंद्रदेवाकडे जाऊ. आता इंद्रदेवाकडे जायचं म्हटलं तर मग आपली ही केस मागं ठेवून जमणार नाही. मग त्यांनी त्या श्यामला विचारलं
तुम्हाला पण आमच्यासोबत इंद्रदेवाकडे यावं लागेल. हा श्याम म्हटला की मी असा तसा काही येणार नाही, मला तुम्ही पालखीत घेऊन चला मगच मी येईल. म्हटले आता ठीक आहे, चल पालखीत तुला आम्ही बसवून नेतो. घेतलं त्याला पालखीत. 3 यमदूत आणि यमराजाने पालखी पकडली होती. असे 4 जण निघाले कुठं? इंद्रदेवाकडं. आले हे स्वर्गात इंद्रदेवाकडं. म्हटले देवा, आम्हाला तुम्ही एका नावाचं फळ काय ते सांगाल का हो? हा जो पालखीत बसलेला मनुष्य आहे, याने फक्त याच्या जन्मात एकच वेळा नाव घेतलंय. याचं काय ना काहीतरी फळ याला द्यावंच लागणार. तुम्ही आम्हाला सांगता का बरं? इंद्रदेव म्हटले की बाबा, मी या सृष्टीचा निर्माता आहे, पण या एका नावाचं फळ ते काय आपल्याला माहिती नाही. मग आता काय करायचं? यमराजालाही माहिती नाही, इंद्रदेवालाही माहिती नाही. मग आता इंद्रदेव म्हटले की चला आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, त्यांना तर माहिती असेल. बघा आता हे एकीकडून दुसऱ्या देवाकडे चालले. यात गंमत कशी, पालखीला आधी होते 3 यमदूत आणि 1 यमराज. आता हे पहिले गेले इंद्रदेवाकडे. त्या 3 यमदूतामधला 1 यमदूत कमी झाला आणि त्याची जागा इंद्रदेवाने घेतली. आता हा म्हणजे 2 यमदूत आणि 1 यमराज आणि 1 इंद्रदेव, असे हे 4 जण निघाले ब्रह्मदेवाकडे. गेले ब्रह्मदेवाकडे. म्हटले देवा, आम्हाला तुम्ही एका नामाचं फळ काय सांगाल का हो? म्हटले की एका नामाचं फळ ते तर मलाही माहिती नाही, आता इंद्रदेवालाही माहिती नाही. मग आता काय करायचं? इंद्रदेव म्हटले की चला आपण भगवान शंकरांकडे जाऊ, ते सतत नामस्मरण करत राहतात. मग गेले हे सगळे भगवान शंकरांकडे. भगवान शंकर हे ध्यानात बसले होते. त्यांनी जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना केली. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुगुटी जळाली, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. म्हटले की काय झालं? म्हटले की भगवान शंकरा, तुम्ही सतत नाम जप करता हे आम्हाला कोणीतरी सांगितलंय. कोणी सांगितलं तुम्हाला? आम्हाला ज्ञानोबांनी सांगितलंय हरिपाठात. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. आम्हाला ज्ञानोबांनी हरिपाठात सांगितलंय की तुम्ही सतत राम नाम जपता. मग आता तुम्हाला तर एका नामाचं फळ काय ते तर माहीतच असेल. म्हटले की देव हो, आमचं काम फक्त नाम जप करणे, एका नामाचं फळ काय ते काय आम्हाला याचा हिशोब आम्ही ठेवत नाही. आता यमराजालाही माहिती नव्हतं, इंद्रदेवालाही माहिती नव्हतं, त्यावरून ब्रह्मदेवाला माहिती नव्हतं आणि भगवान शंकरांकडे आले तर त्यांनाही माहिती नव्हतं. मग आता करायचं काय? कोणाला विचारायचं? मग आता हे सगळे गेले. भगवान शंकरांनी सांगितलं की आता चला ज्याचं नाव आहे त्यांच्याकडेच जाऊ. मग सगळे निघाले वैकुंठात भगवान विठ्ठलाकडे. गेले ते सगळे वैकुंठात आणि वैकुंठात गेल्यावर भगवंताचं दर्शन सहज होत नाही. तिकडे यमराजांनी, इंद्रदेवानी, ब्रह्मदेवानी आणि भगवान शंकरांनी विठ्ठलाची प्रार्थना केली. श्री
भगवंताची प्रार्थना केली आणि भगवान प्रसन्न झाले. म्हटले की काय, कसं काय, तुम्ही चारही देवांनी हा कोणता देव पालखीत बसवून आणलाय बरं? आता भगवंताला काय सांगायचं की देवा, तुमचं नाव घेतलेला, फक्त एकदाच नाव घेतलेला हा मनुष्य आहे. म्हटले की काय, कसं काय, कोणते महाराज आहेत सांगा बरं मला. यांना काही कळेना. हे म्हटले की देवा, अहो आम्हाला तेच तर कळत नाहीये की या मनुष्याने फक्त एकच वेळा याच्या पूर्ण जन्मात फक्त एकच वेळ तुमचं नाव घेतले. मग आता याला काही ना काहीतरी फळ तर द्यावंच लागणार. मग याला काय फळ द्यायचं बरं, आता तुम्हीच सांगा, तुमचंच नाव आहे. म्हटले की देव हो, अहो ज्या अर्थी तो मनुष्य तुम्हा चारही देवांच्या खांद्यावर बसून वैकुंठात आलाय, याच्यापेक्षा अजून एका नावाचं महत्व काय सांगू मी तुम्हाला. एक तत्व नाम दृढ धरी माना, एक तत्व नाम दृढ धरी माना, एक तत्व नाम दृढ धरी माना, एक तत्व नाम दृढ धरी माना. हरिसी करुणा येईल तुझे, हरिसी करुणा येईल तुझे. मनुष्य त्या चारही देवांच्या खांद्यावर बसून वैकुंठात गेला. अहो भगवान शंकर कधी कोणाला खांदा देतील का हो? पण ह्या व्यक्तीचं नशीब बघा, तो त्यांच्याही खांद्यावर बसून वैकुंठात गेला. त्याला एका नामाचं फळ एवढं प्राप्त झालं, तर मग तुम्ही विचार करा की आपल्याला अनंत नामाचं फळ किती प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 नाम जपयज्ञो जो परमा, बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्मा धर्मा, नाम परब्रह्म वेदार्थे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय या प्रस्तुत ओवीमध्ये असं म्हणतात की जो नामस्मरण करतो, जो नामाला त्यांनी यज्ञ म्हटलेले, नुसतं यज्ञ नाही म्हटलं तर श्रेष्ठ यज्ञ म्हटलेले. आणि हा यज्ञ करत असताना माऊली म्हणतात की बाह्य शुद्धतेची बाधू न शके स्नानादि कर्म, बाह्य शुद्धतेची गरज नाहीये. नाम हे अपवित्रालाही पवित्र करणार आहे. नामे पावन धर्मा धर्म. याच नामाचं महत्व वेदांनी आपल्याला सांगितलं. नाम चांगले चांगले आदे कंठीला ओवरे, कपी मुळ उगारिले, हे मुख केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझा कपिला रे, कपी मुळ उधारी रे, गुप्त केले राक्षसा. नामच देव आहे. देव म्हणजे वेगळा नाही, नामच देव. बघा आपली एक सुंदर परंपरा आहे की आपण पंढरपूरला जातो भगवंताचं दर्शन करायला, तेव्हा नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही. म्हणजेच जोपर्यंत आपण त्या नामाच्या पायरीला नतमस्तक होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. जोपर्यंत आपण सगळे त्या नामाला नतमस्तक होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंत प्राप्ती होणार नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की नामच देव आहे. तुम्ही देव वेगळा समजू नका, नामच देव आहे. पण आता बघा या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की जो नाम घेतो तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. मग हे सर्व सुख म्हणजे काय हो? सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बाप
सांगितलं, नाम म्हणजेच देव, म्हणजे देव वेगळा नाही, नामच देव आहे हे तुम्ही मान्य करा आणि त्या नामाचं चिंतन करा तुम्ही. त्या नामामुळेच तुम्हाला भगवंत प्राप्त होतो. अभंगाचा प्रथम चरण. सर्व सुखाधिकार सर्व सुख अधिकारी तुकोबारायांनी आपल्याला पहिल्या चरणात सांगितलं की जो नाम घेतो तर सर्व सुखाचा अधिकारी होतो. पुढच्या चरणामध्ये आता तुम्हाला शंका येईल की तुकोबाराय या चरणामध्ये नाम घेणाऱ्याला सर्व सुखाचा अधिकारी म्हणतात आणि त्याच्या पुढच्या चरणामध्ये म्हणतात की तो सर्वांगाने सर्वोत्तम होतो. मग आता खरंच कोणी सर्वांगाने सर्वोत्तम होत असेल का हो? महाराज, आम्हाला शंका आहे की आम्ही पाहतो की जे लोक नामस्मरण करतात, जे भगवंताचं भजन करतात, ते कुठे सर्वांगी सर्वोत्तम? त्यांना सुद्धा दुःख आहे, त्यांच्या घरात सुद्धा आजारपण आहे, दुःख आहे, गरिबी आहे. मग ते कसले आले सर्वांगाने सर्वोत्तम? तुकोबाराय तुमचंच उदाहरण घ्या. तुकोबारायांकडे लोक बघायचे आणि त्यांना विचारायचे की महाराज, तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कसला हो? भूतकाळात तुम्ही तुमचं सगळं घरदार म्हणजे जे सगळी तुमची संपत्ती होती, मालमत्ता होती, ती तुम्ही सगळी गरिबांना दिली. मग तुमच्या चेहऱ्यावर हा आनंद कसला आहे? एवढ्या गरिबीच्या परिस्थितीत तुमच्या चेहऱ्यावर आनंद कसला एवढा? तुम्ही आम्हाला सांगू शकाल? महाराज म्हटले की तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा चित्ता समाधान. महाराज म्हटले की मी सदा नाम घेतो म्हणून माझ्या चित्ताला समाधान आहे, म्हणून मी सतत आनंदी असतो. महाराज सांगतात आपल्याला की जे सुख नामाचं सुख आहे, ते नामाचं सुख म्हणजे काय? तर नामाचं सुख म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आनंद तसाच राहणे. आणि हे संसाराचं सुख म्हणजे अनुकूल परिस्थिती. बघा, आपल्याला काय जर दुःख आलं, आपल्याला काय जर प्रसंग आला तर आपण देवाला किती बोलतो, पण त्याच ठिकाणी जो नामधारक असतो तो काय म्हणतो की देवा, तुझ्या कृपेने हे दिवस आले तर तुझ्याच कृपेने हे दिवसही जातील, असा हा नामधारक म्हणतो. पण महाराज, तरी आम्हाला शंका आहे की खरंच कोणी सर्वांगाने सर्वोत्तम होऊ शकतं का हो? हो, याचं उदाहरण म्हणजे आपले लाडके हनुमंतराय. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं की भगवान देवर्षी नारद हे हनुमंतरायांजवळ आले आणि म्हटले की हनुमंता, जेव्हा सभेत सगळे जण येतील तेव्हा तू विश्वामित्राच्या पाया पडू नको. बाकी तू सगळ्यांच्या पाया पड, पण तू विश्वामित्र
स्वभावाने अत्यंत क्रोधिष्ट, त्यांना लगेच राग यायचा, ते खूप कोपिष्ट होते. आता अशा माणसाच्या पाया नाही पडायचं म्हणजे हनुमंतराय म्हटले की देवा हे काय आपल्याला जमणार नाही. विश्वामित्राच्या पाया नाही पडायचं म्हणजे ते तर माझ्यावर कोपतील, ते मला, त्यांच्यामुळे मला अडचण येईल, मी त्यांच्या पाया पडणार, मी असं करणार नाही, ते माझ्यावर खूप रागवतील. म्हटले की हनुमंता, अरे तुम्ही जेवढं सांगतोय तेवढं तू कर, तू पुढची काळजी करू नको. हनुमंतरायांचा भोळा स्वभाव. हनुमंतरायांनी नारदांनी सांगितलं तसं केलं. गेले सभेमध्ये सगळ्यांच्या पाया पडले, पण एकट्या विश्वामित्राच्याच पाया पडले नाही. विश्वामित्राच्या ते लगेच लक्षात आलं की या मानी माणसांचा स्वभाव असा की यांना असं वाटतं की फक्त आमच्याच पाया पडलं पाहिजे. विश्वामित्रांना हे लगेच लक्षात आलं की हा माझ्या पाया पडला नाही, बाकी सगळ्यांच्या याने पाया पडला. विश्वामित्र गेले रामाकडे संध्याकाळी. त्यांना खूप राग आलेला होता. म्हटले, रामा, अरे तो तुझा हनुमंत तो भर सभेत सगळ्यांच्या पाया पडला, पण फक्त माझ्याच पाया पडला नाही. तुझ्या गुरूंचा अपमान झाला, तुला काही वाटत नाही रामा? भगवान प्रभू रामचंद्रांनी घोषणा केली की ज्याने कोणी माझ्या गुरूंचा अपमान केला तो उद्या संध्याकाळपर्यंत राहणार नाही. ही हनुमंतरायांनी घोषणा ऐकली आणि हनुमंतराय सरळ निघाले नारदाकडं. पूर्ण अयोध्येत एकच आवाज झाला होता की उद्या संध्याकाळपर्यंत हनुमंत राहणार नाही. हनुमंतराय खूप घाबरले होते, पण क्रोधाच्या भरात भगवान प्रभू रामचंद्र हे विसरले होते की हनुमंत हे 7 चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहेत. हे अत्यंत क्रोधामध्ये असल्यामुळे भगवान प्रभू रामचंद्र विसरले आणि त्यांनी ही घोषणा करून टाकली. आता हनुमंत राहिले नारदाजवळ. म्हटले की देवा, तुमच्या सांगण्यावरून मी असं केलं, पण आता बघा याच्यामुळे माझ्यावरच ही गदा आली आहे. तुम्हाला काही झालं नाही, पण आता उद्या माझा जीव जाणार आहे, आता मी काय करायचं? म्हटले की हनुमंता, तू दुसरं काही करू नको, तुझं अजून स्मरण करत बसायचं. म्हटले की ठीक आहे, आता मी तेच करतो, माझ्याकडे एकच पर्याय आता हा. हनुमंतराय गेले सकाळी 3:30-4ला शरयूच्या तीरावर गेले. त्यांनी तिकडे त्यांचं आमनिक म्हणजे जो त्यांचा नित्य नेम तो त्यांनी आवरला आणि ते ज्यांचं रोज जे नामसंकीर्तन करायचे, पण आज नारदांच्या सांगण्यावरून ते नामसंकीर्तन करायला बसले. काय करत होते बरं ते? श्रीराम 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 असं त्यांचं नाम जप चालू झाला. सकाळी भगवान प्रभू रामचंद्र उठले आणि म्हटले की कुठे तो हनुमंत? धनुष्य बाण घेऊन मोठ्या आवेशात हनुमंताला मारायला शरयूच्या तीरावर निघाले. भगवान प्रभू रामचंद्र हे एक बाणी म्हणजे ज्यांचा एका बाणामध्ये लक्ष भेद व्हावा असे भगवान प्रभू रामचंद्र हे निघाले शरयूच्या तीरावर. ते आले हनुमंताजवळ. असे त्यांनी भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या धनुष्यातून एक बाण हनुमंतरायांच्या दिशेने चालवला आणि गंमत बघा की तो बाण जसा हनुमंतरायांच्या जवळ यायचा तसं त्या बाणाचं एका छोट्याशा फुलात रूपांतर व्हायचं आणि ते फूल हनुमंतरायांच्या डोक्यावर पडायचं. असे हजारो बाण भगवान प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांच्या दिशेने मारले, पण त्या हजारो बाणांचेही फूल तयार झाले आणि हनुमंतरायांवर पुष्पवृष्टी झाली. जसे की आपण भगवंतावर पुष्पवृष्टी करतो, पण या ठिकाणी साक्षात भगवंत हनुमंतरायांवर पुष्पवृष्टी करत होते. हजारो बाण मारले. आता भगवान प्रभू रामचंद्र थकले. म्हटले की हा हनुमंत काय असं काय मरणार नाही, मग आता काय करायचं? त्यांनी ब्रह्मास्त्र चालवण्याची योजना करायचं ठरवलं. ब्रह्मास्त्र चालवायचं म्हणजे आपल्या गुरूंची आज्ञा
आज्ञा घ्यावी लागते. मग भगवान प्रभू रामचंद्रांनी गुरूंना आज्ञा केली आणि दोन्ही गुरु प्रगट झाले. म्हटले की रामा, हे अस्त्र संतांवर चालवायचं आज्ञा नाही. हे तुम्ही संतांवर चालवू शकत नाही. कोण संत? हा हनुमंत. हो, हा हनुमंत. हा नाम जप करतोय. हा नित्य नियमाने तुमचं राम नाम घेतोय. यांच्यावर तुम्हाला ब्रह्मास्त्र चालवण्याची परवानगी नाही. भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले, आता गुरूंच्या आज्ञापुढे ते काही बोलले ना. भगवान प्रभू रामचंद्र परत निघाले आणि हनुमंतराय वाचले. नारदांच्या त्या सांगण्यावरून हनुमंतराय वाचले. या दृष्टांतामध्ये एवढंच होतं की भगवान श्रेष्ठ की भगवंताचं नाम. राम से बडा राम का नाम, हे याच्यात सिद्ध झालं. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी हनुमंतराय हे सर्वांगाने सर्वोत्तम ठरले. म्हणजे जो नामधारक नाम घेतो तो सर्वांगाने सर्वोत्तम ठरतो. त्याच्या जागी भगवंत कशाचीही उणीव राहू देत नाही. म्हणून हनुमंतराय हे सर्वोत्तम ठरले. आणि आपण सुद्धा जर नाम घेतलं तर भगवंत आपल्या अंगीही कुठलीही उणीव राहू देत नाही. म्हणून नाम जप करणारा हा सर्वांगाने सर्वोत्तम असतो. अभंगाचं दुसरं चरण. सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो अभंगाच्या पहिल्या 2 चरणामध्ये सांगितलं की जो नाम घेतो तो सर्व सुखाचा अधिकारी होतो आणि तो सर्वांगाने सर्वोत्तमही बनतो. पण महाराज, हे जे तुम्ही आम्हाला सांगताय ते आम्हाला माहिती आहे की तुम्हाला भगवान पांडुरंग परमात्माचं नाव घ्यायला आवडतं. तुम्ही रोज नित्य नेमाने नामजप करता. पण हे तर तुम्ही तुमचंच कौतुक केलेलं आहे. तुम्ही सांगताय, आम्ही ऐकतोय, पण हे काय आम्हाला अजून पटत नाही. महाराज, तुम्ही आम्हाला पुरावा द्या काहीतरी. महाराज म्हटले की मी जे तुम्हाला सांगतोय ते मी तुम्हाला शुद्ध वेदार्थच सांगतोय. हेच जे मी तुम्हाला सांगतोय ते वेदानेच तुम्हाला सांगितलेलं आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आम्हाला तो वेदाचा अर्थ माहिती आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात तो वेदाचा अर्थ सांगतोय.
पण तरी जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये पाहावं. वेदांमध्ये आणि पुराणांनी दोन्हीही बाहू उभारून सांगितलंय, नामालाच गायलंय त्यांनी. ज्ञानोबा म्हणतात, आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात, एक प्रमाण देतात की वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. ज्ञानोबारायांनी सांगितलं की एकच नाम आहे जे आपल्याला सर्वांगाने सर्वोत्तम करतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. रामायणासारख्या ग्रंथाचे करते पुराणातले प्रसिद्ध ऋषी वाल्मिक ऋषी यांनी आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांनी हे नामाचं महत्त्व आपल्याला सांगताना म्हटलं की त्यांनी सांगितलंय आपल्याला, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. तिन्ही लोकांचा उद्धार होतो. अजून थोडं स्पष्टपणे ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलंय, चाहू वेदी जाना साई शास्त्री कारण. चाहू वेदी जाना साई शास्त्री कारण. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला अभंगाच्या पहिल्या 2 चरणामध्ये सांगितलं की जो नाम घेतो तो सर्व सुखाचा अधिकारी होतो आणि तो सर्वांगाने सर्वोत्तमही बनतो. पण महाराज, हे जे तुम्ही आम्हाला सांगताय ते आम्हाला माहिती आहे की तुम्हाला भगवान पांडुरंग परमात्माचं नाव घ्यायला आवडतं. तुम्ही रोज नित्य नेमाने नामजप करता. पण हे तर तुम्ही तुमचंच कौतुक केलेलं आहे. तुम्ही सांगताय, आम्ही ऐकतोय, पण हे काय आम्हाला अजून पटत नाही. महाराज, तुम्ही आम्हाला पुरावा द्या काहीतरी. महाराज म्हटले की मी जे तुम्हाला सांगतोय ते मी तुम्हाला शुद्ध वेदार्थच सांगतोय. हेच जे मी तुम्हाला सांगतोय ते वेदानेच तुम्हाला सांगितलेलं आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आम्हाला तो वेदाचा अर्थ माहिती आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात तो वेदाचा अर्थ सांगतोय. पण तरी जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये पाहावं. वेदांमध्ये आणि पुराणांनी दोन्हीही बाहू उभारून सांगितलंय, नामालाच गायलंय त्यांनी. ज्ञानोबा म्हणतात, आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात, एक प्रमाण देतात की वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. ज्ञानोबारायांनी सांगितलं की एकच नाम आहे जे आपल्याला सर्वांगाने सर्वोत्तम करतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. रामायणासारख्या ग्रंथाचे करते पुराणातले प्रसिद्ध ऋषी वाल्मिक ऋषी यांनी आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांनी हे नामाचं महत्त्व आपल्याला सांगताना म्हटलं की त्यांनी सांगितलंय आपल्याला, पुराण
प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धारती. तिन्ही लोकांचा उद्धार होतो. अजून थोडं स्पष्टपणे ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलंय, चाहू वेदी जाना साई शास्त्री कारण, चाहू वेदी जाना साई शास्त्री कारण. तुकोबराय आणखीन स्पष्टपणे आपल्याला वेदाचा अर्थ सांगतात. वेदे अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. तुकोबरायांनी हा वेदार्थाचा अर्थ आपल्याला सांगितलाय. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे ही अमोप ग्रंथ केले. कशा करता हो? नामा करता. आणि याच नामाच्या योगाने एक प्रमाण आहे, नाम घेता कंठी आणि पुढे उभा जग जेठी. नाम उच्चारता समोर भगवान साक्षात प्रगट होतात. कोणाच्या समोर प्रगट झाले हो? भक्त प्रल्हादाच्या समोर. भक्त प्रल्हादांनी ज्या ज्या ठिकाणी माझा भगवंत आहे असं सांगितलं, त्या त्या ठिकाणी भगवंत प्रगट झाले. त्या प्रल्हादाच्या मुखातून ते नाम घालवण्यासाठी हिरण्यकश्यपूने किती प्रयत्न केले बरं. त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं, त्यांना उकळत्या तेलात टाकलं, त्यांना विषाचा प्याला दिला. पण तो विषाचा प्याला तोंडाला लावता बरोबर त्या विषाचं अमृतात रूपांतर झालं. एवढं त्या नामाचं महत्व आहे. हेच नामाचं महत्व वेदांनी आणि पुराणांनी गायलंय. हा झाला पुराणातला दृष्टांत. पण बघा, या कलियुगात तो भगवंत स्वतः त्या नामाच्या बळावर कोणाच्या घरी दास म्हणून कामाला जातोय, तर त्या आहेत फक्त संत जनाबाई. जनाबाईंच्या घरी तो भगवंत दास म्हणून कामाला जायचा. कशा करता? नामा करता. संत जनाबाईंचं काम काय होतं बरं? अखंड नामस्मरण. उठता बसता त्यांनी सगळ्या कामाला नामस्मरणाचा विरंगुळा बनवला होता. संत जनाबाई पहाटे उठायच्या आणि विठ्ठलाला प्रेमाने आर्ततेने आळवणी करायच्या आणि त्या विठ्ठलासाठी सुंदर ओवी गायच्या. सुंदर माझे जाते गा फिरते भोवते गे, माझे जाते गा फिरते भोवते. सुंदर माझे जाते गा फिरते भोवते गे, सुंदर माझे जाते गा फिरते भोवती. जनाबाईंची ही सुंदर हा आपल्याला दोन्ही बाहू उभारून सांगितलेलं आहे. अभंगाचं तिसरं चरण. ऐसे उभा पिली बाहे, ऐसे उभा पिली बाहे, ऐसी उभा पिली बाहे, ऐसी उभा पिली बाहे, ऐसे उभा
कुमार 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 फुलकडी कमलदार ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कुमार 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 साधू संतांनी नामालाच सगळ्यात श्रेष्ठ साधन मानलेले आहे. आणि तुकोबराय तेच म्हणतात की या नामावर तुम्ही संशय ठेवू नका, तुम्ही या नामाबद्दल मनात संदेह ठेवू नका. अहो, या विश्वास या शब्दानेच परमार्थाला सुरुवात होते. विश्वास म्हणजे काय हो? विश्वासाबद्दल एक छोटासा दृष्टांत सांगते. एका गावात काय होतं की एक कुत्रा दुसऱ्या गावात जातो आणि तो दुसऱ्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक परके कुत्रे होतात. ते परके कुत्रे त्या कुत्र्यावर तुटून पडतात आणि हा एक कुत्रा एका खोलीत जाऊन एका कोपऱ्याला जाऊन लपून बसतो. ते बाहेरचे 10-12 कुत्रे आणि हा फक्त एकटा कुत्रा हा घाबरून एका साईडला बसला होता. आणि त्या वेळेला काय झालं की त्याचा जो मालक आहे, कुत्र्याचा मालक, त्या कुत्र्याला माहित नव्हतं की आपला मालक हा शेजारच्या गावामध्ये येणार आहे. तो मालक त्या ठिकाणी आला होता आणि हा कुत्राही चुकून त्याच गावामध्ये गेलता. त्या मालकाच्या खोकलण्याचा आवाज त्या कुत्र्याने ऐकला, कारण त्या कुत्र्याच्या बाजूच्याच घरात ते मालक होते. जसा तो आवाज त्या कुत्र्याच्या कानावर पडला तसा हा कुत्रा त्या 10-12 कुत्र्यांवर पलटवार करायला लागला. त्या कुत्र्यांनी ओळखलं की हा कुत्रा एवढा वेळ जो लपून बसलेला कुत्रा आपल्यावर एवढे पलटवार करतोय, याच्या अर्थी त्याच्या मागं नक्कीच कोणाचं तरी बळ आहे. त्या मालकाला सुद्धा त्या कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज आला आणि ते घराच्या बाहेर आले. बाहेर बघितलं तर त्यांनी आपला कुत्रा आणि त्या कुत्र्याने आपल्या मालकाला बघितलं तर त्या कुत्र्यात अजूनच जोर आला. तो कुत्रा सगळ्या कुत्र्यांना मारत सुटला. त्या कुत्र्याला माहित होतं की आपण एकटे जरी असलो तरी हा आपला मालक आपल्याला मरू देणार नाही, आपल्याला वाचवणारच. हा त्याला विश्वास होता. हा दृष्टांत संपला. या दृष्टांतामध्ये एवढंच होतं की जसा त्या कुत्र्याचा त्याच्या मालकावर विश्वास होता की आपला मालक आपल्याला काहीच होऊ देणार नाही, आपल्याला मरू देणार नाही, तसाच विश्वास आपला नामावर पाहिजे. त्या कुत्र्याचा जसा त्याच्या मालकावर विश्वास होता तेवढा तरी विश्वास आपल्या देवावर आहे का हो? त्या कुत्र्याने जसा मालकावर विश्वास ठेवला त्याप्रमाणे आपला सुद्धा देवावर पूर्ण विश्वास पाहिजे. आपण सगळे आज या ठिकाणी बसलोय. आज या ठिकाणी कशाच्या जोरावर बसलोय बरं? आपल्या बाबांनी विठ्ठलाचं नाम घेतलं आणि त्या विठ्ठल नामाची कृपा म्हणून आज आपण हा सुख सोहळा पाहतोय. त्या विठ्ठलाच्या नामामुळेच आपण आज या ठिकाणी आहोत. आपल्या बाबांनी जसा विठ्ठलाच्या नामावर विश्वास ठेवला तसंच आपण सुद्धा भगवंताच्या नामावर विश्वास ठेवला पाहिजे आणि या नामाचं श्रेष्ठ फल आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की यावर तुम्ही संशय अजिबात घेऊ नका आणि पूर्ण भरोसा करा. अभंगाचा तुका म्हणे येते काही, तुका म्हणे येते काही, हो तुका म्हणे येते काही, तुका म्हणे येते काही, तुका म्हणे येते काही, तुका म्हणे येते
नाम हरीचे. झालेल्या सेवेमध्ये माझ्याकडून चुका झाल्या असतील तर तुम्ही आईवडिलांच्या अंतःकरणाने मला माफ करा. तुम्ही आईवडिलांसारखेच आहात, तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून माफ करा. झालेली सेवा ही बाबांच्या चरणी. आज आपल्याला उत्तम साथ देणारे मृदुंगाचार्य, गायनाचार्य आणि दादा सगळ्यांनी उत्तम साथ दिली, त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानते. आणि झालेली सेवा ही तुम्हा सगळ्यांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन या सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले तुरे वेडे वाकुडी उत्तरे. क्षमा राग महाराज सुद्धा. नाही विचारला दे परमे आपुला. क्षमा राग महाराज सुद्धा. तुकावळे नारायणपुरा कापाय पैनंदरा.